देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. आणि आजचा हा शेवटचा दिवस. तर ह्या शेवटच्या दिवसामधली परिपाठाची दुसरी सेवा आहे. तर बघा, म्हणजे आपले हे वैष्णव मेळावे साजरी होत असतात नाही का, आणि त्याच्यातून आपण हे एनर्जी घेऊन जात असतो आणि ती एनर्जी आपल्याला पुढच्या पुण्यतिथी सोहळ्यापर्यंत अगदी स्मरण केलं की तोच आनंद होत असतो. मग तो बाबांचा एक विषय आहे ना, दर्शन, स्मरण आणि अनुभव आहे का नाही. म्हणजे त्याची अनुभूती येते की नाही, स्मरण केलं तरी अखंड सगळं असं दर्शन होते लगेच. म्हणजे तुम्ही आता ह्या 3 दिवसात आहे इथे, पण वर्षभरात इथं नसणार आहे ना ह्या गोजेगाव मध्ये. वर्षभरामध्ये तुम्ही कुठेही असा तुम्ही, पण हे दर्शन पण होणार स्मरण झालं की, आणि तो अनुभवही येणार. आणि आता काय ऐकायचं काम चालू आहे, इथं श्रवण करायचं काम चालू आहे. स्मरण झालं की दर्शन होणार आहे, दर्शन झालं की तो अनुभव पुन्हा पुन्हा येणार आहे. आणि इथं आता कसं श्रवणाचं काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक वक्त्याच्या मुखातून, बाबांच्या मुखातून जे महावाक्य बाहेर पडतात, त्या महावाक्याचा आता लगेच उकल नाही होणार, पण वर्षभरात त्याचं ती उकल होत राहणार आहे. आणि तो आनंद आपल्याला वर्षभर पुरा होणार आहे. आणि वर्षभरात परत अजून आपल्या मध्ये सत्संग होत राहतात, पुन्हा वैष्णव मेळा होत राहतात. म्हणजे ह्याचं बघा कसं आहे, चढत्या क्रमांकाने हे चाललंय नाही का आपलं हे बाबांचं कार्य. तर असाच बाबा की संत महिमा किंवा संत सहवास किंवा संतांचा वारा लागणं जे किती महत्वाचं आहे. संत महिमा म्हणजे आपल्याला हेच सांगायचं आहे की बाबा संतांचा महिमा किती आगाध आहे नाही का. काय वर्णू न पुरे ही वाणी, संत महिमा आगाधची. तो अभंग आहे नाही का. काय वर्णू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. थोरवी सांडली आपुले परिसे, नेने सेवो कैसे लोखंडासे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती भूतांची दया हे भांडवल संत, आपुली ती ममता नाही देई. तुका मने सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे शोभत असे. तर असं हे अभंग आहे, संतांचा महिमा वर्णन करणारे अभंग आहेत महाराजांचे. तर बाबा की कसं म्हणजे संतांचा महिमा आपण म्हणतो गुण, आता 3 दिवसापासून तेच चाललंय नाही का. संतांचा महिमा वर्णन करायचंच चाललेलं आहे की बाबा की संतांच्या संगतीत किंवा संतांचा वारा लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालेलं आहे, त्याच सगळं गुणगान चाललेलं आहे नाही का. म्हणजे संतांचा वारा लागणं सुद्धा किती महत्वाचं आहे. मग ते बाबा या विषयातून तेच सांगतात की कधीतरी आम्हाला मागच्या जन्मात कधीतरी वारा लागला असेल, संतांचा कधीतरी वारा लागला असेल, म्हणून हे एवढं सगळं ऐकायला भेटते, म्हणून एवढं सगळं घवाड लाभ आम्हाला भेटतोय, नुसता वारा लागला असेल. मग ते म्हणतात नाही का बाबांच्या एका संदेशामध्ये आहे की बाबा की जो कधी भगवंताचं नाव सुद्धा घेत नाही, त्याचा सुद्धा तो योगक्षेम चालवतो आहे का नाही. त्याला सुद्धा कधी कुठं काय कमी पडू देत नाही, कधीच नाव घेत नाही त्याचं सुद्धा. आणि मग आपण मंडळी तर उठता बसता स्मरण करतोय नाही का, त्याचं भजन करतोय, पहाटे सद्गुरु भजन करतोय. मग आपला का नाही तो म्हणजे आपल्याला दुर्लक्ष करेल का. म्हणजे आपल्याला कुठल्या लेवलला आणले आहे का नाही बाबांनी. म्हणजे आज 184 मानव हे आहे का नाही, मनुष्य योनी आहेत. मग आता 184 त्यामध्ये आपण कुठं आहोत, म्हणजे आपल्याला कुठल्या लेवलला आणलंय बाबांनी, हे ह्याच्यावरून समजते की म्हणजे कधीतरी वारा लागला असेल मागे संतांचा. ते म्हणतात नाही का, बाबा असे चालले होते श्रीपाद बाबा, आणि ती मेंढरं आली आणि बाबांनी हट 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 हट, म्हणजे त्यांना काय हाकलून द्यायचं होतं का, हट 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 मुक्त व्हा या देहातून. म्हणजे असं हट, म्हणजे त्यांच्या शब्दात कशी पॉवर असते बघा. तर हेच आपल्याला ह्या विषयातून बाबांचा एक संदेश आहे की परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान. म्हणजे म्हणतात नाही काही बाबा की जसं फुलावरून झाड ओळखलं जातं, किंवा असं आपल्या पोशाखावरून तुम्ही कुठलं कर्म करताय ते ओळखलं जातं नाही का. जसा पोलिसाचा ड्रेस असेल तर समजतं बाबा की हा पोलीस डिपार्टमेंटला आहे, डॉक्टरचा अपहरण असेल तर समजतं नाही का. म्हणजे त्याच्या पोशाखावरून समजतं की हा कुठल्या खात्यात आहे किंवा कुठलं कर्म करतोय. तसं माणसाच्या देहावरून म्हणजे मागे ह्यानं काय काय केलंय हे समजते नाही का. मग आता बाबा सांगतात की तुमचा देह कसा
असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, नकटा असू द्या, कसंही असू द्या, पण आपल्याला इथं काय करायचंय? अनुसंधान कशावर ठेवायचंय? आत्म्यावर अनुसंधान ठेवायचंय. म्हणजे कसंही असेल, कर्म कसंही असेल, पण अनुसंधान कशावर ठेवायचंय? आत्म्यावर ठेवायचंय. मग आता इथं विषय आहे बाबा की परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान. तसा हा विषय बाबा सांगतात नाही का, समजून सांगायला पण तसा क्लिष्ट विषय आहे आणि समजून घ्यायला पण तसा क्लिष्ट विषय आहे. पण बाबांनी एकदम सोप्या शब्दात समजून सांगितलेला आहे हा विषय, परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? शास्त्रातलं वाचायचं आणि पाठांतर करायचं, ओव्या पाठ करायच्या, श्लोक पाठ करायचं आणि ते लोकांना सांगायचं. हा, आणि लोकांना त्याच्यात गुंतवून ठेवायचं. मग लोक पण तुमचा उदो उदो करतात नाही का, असं बाबा काय महाराज आहे, काय महाराज आहे, मग लोक गर्दी करतात. मग ह्याला काय म्हणले? परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे फक्त शास्त्रातलं वाचून पाठांतर करून लोकांना सांगणं, अनुभवाचं नाही त्याच्यामध्ये. मग बाबा सांगतात की ह्या ज्ञानाने फार फार तर थोडस पुण्य होईल, थोडस पुण्य होईल, फार फार तर. आपण म्हणतो ना, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला बसलो की नुसतं हात फिरवले तरी ओंकाराचा जप होतो, ओमचा जप होतो. कारण ज्ञानेश्वरीच्या ओव्या 3.5 मात्रामध्ये आहेत नाही का, आणि ओम कसं आहे? 3.5 मात्रामध्येच आहे नाही का. म्हणजे नुसतं वाचलं तरी ओमचा जप होते, आणि ओमचा जप म्हटल्यानंतर काय पुण्य येणारच काय, पुण्य होणारच का नाही. तसं हे परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान कसं आहे? वाचन करायचं आणि सांगायचं, लोकांना समजून म्हणजे समजून सांगायचं. आणि फार फार तर बाबा देव आहे अशी जाणीव होते परोक्ष ज्ञानाने, पण अनुभव नाही. म्हणजे सांगणाऱ्याला पण अनुभव नसतो आणि ज्याला सांगतोय, जे ऐकायला आले त्यांनाही अनुभव नाही. म्हणजे परोक्ष ज्ञानाने कुणाचा उद्धार नाही. काय? फार फार तर थोडं पुण्य होईल, पण दुसरी गोष्ट चिंता त्याच्या बोकांनी बसलेली असते, चिंता जात नाही. परोक्ष ज्ञानाने काय? चिंता जात नाही. आता दुसरं काय? अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान हे शास्त्रातलंच आहे, पण सद्गुरूच्या मुखातून बाहेर, म्हणजे त्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून जेव्हा बाहेर पडेल आणि त्याचा श्रवण करून जे ज्ञान होईल त्याला काय म्हटलंय? परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे, अपरोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. हा, अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान समजलं? कुठून आलं हे? सद्गुरूच्या मुखातून आलं. हाय कुठलं? शास्त्रातलंच आहे. आणि ते कुणाच्या मुखातून ऐकायला आलं? सद्गुरूच्या मुखातून. म्हणजे सद्गुरूंनी हे जाणून घेतलं, समजून घेतलं, आणि ज्या सद्गुरूच्या मुखातून बाहेर येईल त्यावेळेस श्रवण करणाऱ्याचाही उद्धार आहे. आणि ह्या अपरोक्ष ज्ञानाने पुण्य तर होईलच, म्हणजे पण त्याच्याबरोबर म्हणजे पाप तर जाईलच, पण त्याच्याबरोबर चिंता सुद्धा निघून जाते. कशामुळे? अपरोक्ष ज्ञानाने. अपरोक्ष ज्ञान आलं कुठून? सद्गुरु मुखातून, आहे का नाही? आलं कुठून? सद्गुरु मुखातून. आहे कुठलं? शास्त्रातलंच आहे, पण कसं आलं? आता आपण म्हणतो नाही का, पक्ष्याच्या खातात ते बिया वगैरे खातात, आणि पक्ष्याच्या विष्ठेतून ज्यावेळेस तो बी बाहेर पडतो तेव्हा ते झाडं उगवतात नाही का. असं बी टाका, कुठेही पडू द्या, हा कुठेही पडू द्या. अहो, बिल्डिंग मध्ये आमचे पिंपळ येतात, म्हणजे वरती 6व्या माळ्यावर आहे तर तिथं पिंपळ आलाय. आता तिथनं ते पक्षी बसला असेल त्याच्या ह्याच्यातूनच आलाय नाही का. तिथं कोणी बी टाकलंय किंवा रुजवलंय, त्याला कोण पाणी घालतंय, पण त्याचं मूळ इतकं खाली घुसलंय की ती क्रॅक जाते बिल्डिंगला. म्हणजे असे कुठेही पडू द्या ते बी. काय? कुठून आलं ते? क्रियेतून आलं. ह्या क्रियेतून, संत रीतीतून आलं हे, आणि म्हणून रुजलं. म्हणून बाबा की अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञानाने चिंता मुक्त होता येतं. आता उदाहरण सांगते बघा. परोक्ष ज्ञानाने फार फार तर पाप कमी होईल, फार फार तर पाप कमी होईल, पण चिंता त्याच्या बोकांनी बसलेली असते. उदाहरण सांगते. आता मागे आपल्या शास्त्रात पण आहे, भय्यूजी महाराज मध्य प्रदेशले, इंदोर मधले आहेत नाही का, काहीतरी भरपूर लवाजमा होता नाही का, भरपूर काय 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 काय, आणि असे लोकांना गुंतवून ठेवायचे, सांगायचे. असं काय कोणी काय, हे आपल्याला विषय समजून घेण्यासाठी हे उदाहरण घ्यायचंय, बाकी त्यांच्याबद्दल आपल्याला काय हे नाही, विषय समजून घेण्यासाठी. पण एवढं काय म्हणतात, स्वतःला आत्मज्ञानी समजणारे, एवढं लोकांना तत्वज्ञान सांगणारे, आत्मज्ञान सांगणारे, मग शेवटी काय करावं लागलं त्यांना? आत्महत्या करावी लागली. चिंता गेली होती का? चिंता गेली होती का? ह्याला कारण काय? आलं होतं कुठून? शास्त्र वाचून, सद्गुरु मुखातून आलेलं नव्हतं. अजून दुसरं उदाहरण, साने गुरुजी.
शेवटी एवढे आपण श्यामची आई पुस्तक म्हणजे काय म्हणतात प्रत्येक पाठ्य पुस्तकात शाळेमध्ये पण होतं नाही का, पण शेवटी काय करावं लागलं त्यांना, आत्महत्या करावी लागली. का बरं? म्हणजे एवढा शास्त्राचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, गीतेचा अभ्यास असणारी माणसं स्वतःच आत्महत्या करतात, तर जगाला काय सांगणार आत्मज्ञानाच्या गोष्टी? जगाचा काय उद्धार करणार ते लोक? विचार करा. हे परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान, शास्त्र वाचून ह्याला काय म्हणायचं, पांडित्य ज्ञानी. शास्त्र वाचून. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांग, अपरोक्ष ज्ञान. विठ्ठल पंतांचं ज्ञान आलं होतं कुठून? सद्गुरु मुखातून आलं होतं, है का नाही? आणि शेवटी काय म्हणतात ना, मोक्ष दोन मोठे शिल्लक आहे. आणि त्यावेळेस आज्ञा आली की बाबा की तुला आता गृहस्थाश्रमात जावं लागेल. कशाचाही विचार न करता गृहस्थाश्रम स्वीकारला, म्हणजे कायम संन्यास घेतलेला त्यांनी. पण सद्गुरु आज्ञा, पण त्यावेळेस किती समाजाने त्यांची हे केलं नाही का, अवहेलना केली नाही का, समाजाने वाळीत टाकलं, किती काय 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 यातना दिल्या नाही का. तसं मला नाही वाटत ह्या लोकांना एवढ्या यातना झाल्या असतील समाजाकडून किंवा काय, तरी सुद्धा कधी विचार त्यांच्या डोक्यात आला नसेल, कधीच नसेल. आणि जे येते ते आनंदाने स्वीकारलं, समाजाच्या यातना क्लेश आनंदाने स्वीकारलं, जे देतील ते स्वीकारलं, पण कधी विचार नाही केला. कारण आलं होतं कुठून? सद्गुरु मुखातून. मग इथं संत महिमा, आपल्याला विषय काय चाललाय, संत महिमा चाललेला आहे. म्हणजे संत महिमा ज्यांना कळालेला आहे, इथं बघा आहे विषय, ज्यांना संत महिमा कळाला आहे त्यांनाच अपरोक्ष ज्ञान होतं. संत पदाला जाऊन पोहोचण्याच्या स्थितीत आलेले त्यांना संत महिमा कळतो. संत महिमा कुणाला कळतो? जे संत पदाला जाऊन पोहोचण्याच्या स्थितीत आलेले आहेत. मॅन टेन्स टू गॉड, जवळ म्हणजे झालंच इक्वल. मॅन टेन्स टू, जो येणार होता ना छोटासा, तो सुद्धा निघून गेला. संत पदाला जाऊन पोहोचण्याच्या स्थितीत आलेले आहेत त्यांना संत महिमा कळतो. आणि संत महिमा कुणाला कळतो? ज्यांना अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. अपरोक्ष ज्ञान आलं कुठून? सद्गुरु मुखातून आलं आहे. कुठल्या शास्त्रातलंच आहे. समजतो विषय? म्हणजे आता मी सुरुवातीला सांगितली, थोडा विषय हा कसा बाबांनी सांगितले की विचारसागर मधला विषय क्लिष्ट आहे, पण बाबांनी खूप आपल्याला ते सोपं करून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं समजून घ्यायला सोपं जाते तसं आपल्याला. म्हणून बाबा की हे परोक्ष ज्ञान आणि फार फार थोडं पाप कमी होईल, पण चिंता त्याची पोकांडी बसलेली असते, चिंता जात नाही. आज आपण बघतो नाही का, काय काय असे महाराज आहेत जेलमध्ये जाऊन बसले, काय काय त्यांच्यावर आरोप आहेत. कशामुळं? हे अपरोक्ष ज्ञान नाही, पांडित्य नाही, स्वयंघोषित संत, स्वतः घोषणा करून झालेले संत आहेत. मग त्याला काय परंपरा नाही, कुळी नाहीये, काय नाहीये, म्हणून हे अशांची अशी अवस्था होते बघा. म्हणून बाबा की आता इथं विषय आहे की तुम्हाला संत महिमा कळाला का? आता विषय आहे, तुम्हाला संत महिमा कळाला का? मग संत महिमा कुणाला कळतो? बघा आता आपलं आपण परीक्षण करायचं. प्रश्न बाबांनी केलेले, तुम्हाला संत महिमा कळाला का? हो म्हणावं. हा, मग संत महिमा कुणाला कळतो? पुढचं अजून उत्तर हे आहे बघा. हा म्हणजे आता कसं विषय आहेत बघा. म्हणजे म्हणतात नाही का, म्हणावं तरी आणि नाही म्हणावं तरी ते पण नाही, होय म्हणावं तरी काहीतरी अजून आहे मागं थोडस काड्या करतो की हळूहळू, आहे का नाही? आणि म्हणजे नाही म्हणावं तर ते पण नाही, वृक्ष संवर्धन करतोय, गौ संवर्धन करतोय, ह्यात पण आहे सक्रिय. आणि ते नाही म्हणावं तरी म्हणजे होय म्हणावं तरी कुठेतरी आहेच अजून चालू असते मागं. आमचे डॉक्टरच्या ह्याच्यात बाबा सांगतात नाही का, कुठेतरी हाय कट घे, हे घे, इकडून कट तिकडून कट, असं पण असते नाही का. म्हणजे होय म्हणावं तरी गोची आहे, नाही म्हणावं तरी गोची आहे. मग काय करायचं? जसं ते बाबा सांगतात ना, देव कुणासाठी येतो अवताराला? कुणासाठी येतो? सज्जनासाठी का दुर्जनासाठी? कोणासाठी येतो? बरं, देव तुमच्यासाठी आलाय का अवताराला? तुम्ही सज्जन आहात का? होय म्हणा. आहात का सज्जन? नाही म्हणावं, होय म्हणावं, काय म्हणावं? बर, दुर्जन आहात का? बर, सज्जन आहेत का?
दुष्कृतांनाम विनाशाय च दुष्कृताम. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी येतोय. मग आता कुणाचं तुमचं रक्षण? सज्जन म्हणावं तर तो, आता दुर्जन म्हणावं तर तो कुणा दुष्ट नाही, सज्जन म्हणावं तर सज्जन म्हणायला लाज वाटते, नाही का नाही? मग देव कुणासाठी येतो? मग इथं ही जुगलबंदी आहे. सज्जन म्हणावं तर सज्जन नाही, दुर्जन म्हणावं तर दुर्जन नाही. मग हे जुगलबंदीतून बाबा देवा आता सोडव ह्या जुगलबंदीतून. मी सज्जन पण नाही, दुर्जन पण नाही, मी मधलाच आहे. मग माझ्यासाठी कोण येतात? संत येतात. म्हणून ऐसे वर्ग मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट होणी. बघा हा संत महिमा, हा संत महिमा. मग हे संत आपल्यासाठी येतात अवताराला. समजलं का? कुणासाठी येतात संत? आपल्यासाठी येतात अवताराला. मग आता इथं म्हणलंय बाबा की म्हणजे संतांची केलेली सेवा भगवंताला प्राप्त होते. संत महिमा कुणाला कळतो? आणि संतांची केलेली सेवा भगवंतालाच प्राप्त होते. म्हणून म्हटलंय की गुरु साक्षात परब्रह्म. संतांची केलेली सेवा भगवंताला प्राप्त होते. कशी प्राप्त होते? माऊलीच्या आरतीमध्ये आहे ना, माऊलीच्या आरतीमध्ये हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. काय? अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. अवतार कुणाचा अवतार आहे? पांडुरंगाचा. नाव काय ठेवलं? अवतार पांडुरंग नाव ठेविले सुरेशांना. अवतार पांडुरंग लावून घ्या ना, हाय का नाही? म्हणजे आता इथं काय म्हणलंय? संतांची केलेली सेवा भगवंतालाच प्राप्त होते. समजते का तुम्हाला? भगवंताला कशी प्राप्त होते? अवतार कुणाचा आहे? पांडुरंगाचा आहे, हाय का नाही? मग ही सेवा हे प्राप्त होते म्हटले नाही का? आणि पुढच्या ह्याच्यातच आहे गुरु साक्षात परब्रह्म. कळते का? बघा, गुरु साक्षात आपण म्हणतो इथं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो, पण कधी लक्ष जातं का हो तिकडे? औपचारिकता पण नाही, ती भीती असते. आता पुढे काय सांगायचं ते आपलं म्हणायचं तेवढं पटापटापटा आहे का? लक्ष असते का तिथं? कशासाठी म्हणतोय हेच माहित नसतं. सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं गुरुर साक्षात परब्रह्म. मग आता काय म्हणतो आपण? गुरुर ब्रह्मा ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर ब्रह्मा. ब्रह्म काय करतो? सृजन करताय नाही का? जन्माला घालतो. गुरुर विष्णू पालन करताय नाही का? गुरुर महेश्वरा संहार करताय नाही का? गुरुर ब्रह्मा तुमच्या स्वरूपाला कुणी जन्माला घातलो? स्वरूपाचं प्रगटीकरण कुणी केलं? गुरुर ब्रह्मा. गुरुर विष्णू त्या भावावर तुम्हाला आणलेले, आपल्याला आणले, त्या स्वरूपावर स्थिर केले. त्याचं रक्षण कोण करते? सुरक्षित कोण ठेवते? गुरुर विष्णू. पालन करताय, पालन करतोय. बर, आपल्यातल्या अज्ञानाचा संहार कुणी केलाय? गुरुर महेश्वरा. अज्ञान कुणी घालवलंय? म्हणून गुरुर साक्षात परब्रह्म. आता हे निश्चय होतोय का आपल्या ह्याच्यावर? पक्का निश्चय होतोय का? आपल्या डोक्यात काय असतं? दुसरंच असते, काल्पनिक काहीतरी असते. म्हणून मग बाबा पुढचा हे आहे की तुम्हाला देव भेटला का? ताई मंडळी, देव भेटला का तुम्हाला? नाही भेटला? अवघड आहे. देव नाही भेटला. आता गुरुर साक्षात परब्रह्म, गुरुर साक्षात परब्रह्म. देव भेटला का तुम्हाला? देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. मग देव देव म्हणून कुठं? देव देव म्हणून का व्यर्थ हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोणी. कुठं आहे देव? देव देव म्हणून आज कोण म्हणजे आज श्रीपाद बाबांचेच काय म्हणतात ना, जवळचे लोक नर्मदा परिक्रमाला जातात नाही का? पदवी लावून घेतली भागवताचार्य. अजून बऱ्याच प्रगत. समजलं का? देव 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 समजलं का? म्हणजे आपण म्हणतो नाही का, देव समजला का तुम्हाला? देव कळला का तुम्हाला? कळला का देव? म्हणजे देव देव आपण कुठेतरी बाहेर शोधतोय हो, बाहेर शोधतोय. हा म्हणजे बाबा ह्याच्यावर प्रश्न करतात की निश्चय होते का तुमचा? म्हणतो आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर.
गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो हो, म्हणतो, पण निश्चय कुठे आहे? अजून 100% निश्चय कुठे आहे? बाहेरच्यांचं तर जाऊ द्या, पण आपलं तर कुठे 100% कुठे निश्चय आहे? जर असं जर 100% निश्चय असेल गुरु साक्षात परब्रह्म आहे का नाही, तर मग कोण राहणार नाही, नाही का? गुरुच्या सहवासा वाचून कोणी वेगळं राहणार नाहीये, आहे का नाही? म्हणून बाबा गुरुचा सहवास किती महत्वाचा आहे. मग आता बघा, म्हणजे हे कसं हे मेकॅनिझम कसं होत असते बघा ना. म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. विषय क्लिअर झाला. गुरु साक्षात परब्रह्म. मग प्रश्न होता बाबांनी ह्याच्यात केलेला आहे की प्रवचन, तुम्हाला देव आवडतो का? तुम्हाला देव आवडतो का? आवडतो देव? मग आता इथं पुढे काय म्हणलंय, जे पुण्यवंत आहेत, जे भाग्यवंत आहेत, ज्यांचा उद्धार झालेला आहे, त्यांनाच संत महिमा कळतो, त्यांनाच देव आवडतो. कुणाला आवडतो देव? जे पुण्यवंत आहेत, जे भाग्यवंत आहेत, ज्यांचा उद्धार झालेला आहे, त्यांनाच संत महिमा कळतो आणि त्यांनाच देव आवडतो. देव कुणाला आवडतो? आता देव आवडतो म्हणजे कोण आवडतं? कोण आवडतं? संत आवडतात. देव आवडतो म्हणजे कोण आवडतं? संत आवडतो. संत आवडतं. संत कुणाला आवडतात? ज्यांना संत महिमा कळलेला आहे. संत महिमा कुणाला कळलेला आहे? जे पुण्यवंत आहेत, जे भाग्यवंत आहेत, ज्यांचा उद्धार झालेला आहे, त्यांना संत महिमा देव आवडतो. आता पुढचं बघा. आता जे पापी आहेत, स्वार्थी आहेत, दुराचारी असतात, त्यांना संत महिमा कळत नाही, देव आवडत नाही. त्यांना काय आवडतं मग? आता बघायचं, ह्याच्या इथे यायचं जरा. मी काय आहे, जे पापी आहेत, आता आपण स्वतःला लावून घेणार नाही, आपण पापी नाही, आपण स्वार्थी, आपण दुराचारी, ठीक आहे. त्यांना काय म्हणलंय? संत महिमा. त्यांना म्हणजे आहेत, त्यांना संत महिमा कळत नाही. आता जे आहेत त्यांना संत महिमा कळत नाही. आपण काय म्हणलं? आम्ही नाही, हे नाही, आम्ही नाही, ते नाही, आम्ही हे नाही. बर, मग आता संसार नातेवाईक कुणाला आवडतात? देव कुणाला आवडतो आणि संसार नातेवाईक कुणाला आवडतात? मग ज्यांना संसार नातेवाईक आवडतात, उलटे या, त्यांना संत महिमा कळलेला नाही. बघा, आपल्याला लावून घ्या. संसार आवडतो, नातेवाईक आवडतात, सत्संग सोडून मैताला. रविवारचा सत्संग आहे, गेला गाडी घेऊन सकाळी मैताला. बाबा म्हणले अजून काय? ते गाडगे बाबांचं उदाहरण कितीतरी वेळा बाबांनी दिलं असेल, नाही का? कितीतरी वेळा. मला वाटते जसं आम्ही तर ह्याच्यात आलोय तेव्हापासून बाबा उदाहरण देतात गाडगे बाबांचं. गाडगे बाबांचं कीर्तन होतं, नाही का? आणि त्यांचा मुलगा कीर्तनाला 2 तास उरलेत आणि निरोप आला की मुलगा अचानक सापसावून मेला. आणि चला मग आता कीर्तन कॅन्सल. सगळ्यांना वाटलं आता कीर्तन कॅन्सल होईल, पोटचा मुलगा आहे, नाही का? म्हणजे आजूबाजूचं कोण असतं तर ठीक आहे हो, पण पोटचा मुलगा आहे, सगळ्यांना असं वाटलं. पण गाडगे बाबांनी काय उत्तर दिलं? जे व्हायचंय ते होणार आहे. आता मी जाऊन तर काय त्याला जिवंत करणार आहे का? काय करणार आहे? चला, मी जाऊन काय करणार आहे? चला कीर्तनाला उभा. म्हणजे हे बाबा वारंवार उदाहरण देतात, तरी सुद्धा आम्ही कुणाचं भावकीतलं बुवा दूरच असतंय. मैत झालं की मुंबईवरनं गाडी करून गावाला. म्हणजे अजूनही या गोष्ट, म्हणून म्हणले निश्चय. बाबा विचारतात ना, निश्चय होत नाही. म्हणतो आपण गुरु साक्षात परब्रह्म, पण निश्चय कुठे आहे? निश्चय होत नाहीये. म्हणून इथं म्हटलंय की संसार आवडतो, नातेवाईक आवडतात, त्यांना काय? संत महिमा कळलेला नाही. मग ते कोण आहेत? पापी, दुराचारी, स्वार्थी. मग संसार आवडतो, नातेवाईक आवडतात. आता नाही माना हालत, आता माना खाली घातल्या का? आवडतंय ना आम्हाला, अजून संसार आवडतोय. म्हणजे प्राधान्य अजून आम्ही नातेवाईकांना देतो, आहे की नाही? संसाराला प्राधान्य देतो. लगेच आपल्याला किती बाबा, लगेच म्हणजे संसारात कुठं काय कमी, लगेच क्लिक होतं. पण परमार्थात कुठं आपण कमी पडतोय, कुठपर्यंत आलोय आपण, अजिबात क्लिक होत नाही. सकाळी म्हणले ना बाबाने,
माना टाकल्या. काय हो, किती किती लज्जास्पद आहे ना शब्द, म्हणजे किती असं लागते ना शब्द. माना टाकले, माना कोण टाकतं? कोण माना टाकते? ज्याचा जीव गेलाय ती मान टाकते नाही का? आणि मग ही चिंतनाला बसली जीव गेलेली. काय देवा, असं मुडदे बसून चालेल का हो? म्हणजे ती काय म्हणतात ना, बाबा म्हणतात ना, तिथं झोपायच्या दिवशी तिथून झोपा, ती तसंच खरंच व्हायला लागले का काय? बाबांनी सांगितलं खरंच घोरते ती. माझ्या बाजूला अहो म्हणलं गुरु नका इथं तरी. ती काय गाढ झोप लागते मस्त पैकी. आणि मग कसं कसं काय म्हणायचं. मग संसार आवडतोय आपल्याला, नातेवाईक आवडतात. मग आपण कुठल्या कॅटेगरी मध्ये येतोय? पापी, दुराचारी, स्वार्थी, संत महिमा कळलेला नाही. बघा मग आता कसं बाबा की मग ह्यासाठी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? बाबा सांगतात नाही का बाबा की आता हे कचरा आहे नाही का, म्हणजे हा एरर आहे, हा एरर थोडाफार राहणारच आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? सातत्य ठेवा ना. सद्गुरु भजनाचं सातत्यच ठेवायचंय. पहाटेचं सद्गुरु भजनाचं सातत्यच ठेवलं पाहिजे. त्याशिवाय हा कचरा निघणारच नाहीये. आता प्रश्न केलाय नाही का बाबाने की मी देव आहे का? मी देव आहे का? प्रश्न आहे नाही का? मी देव आहे, मी देव आहे, मी देव आहे का? मी देव आहे का? का काय? हा कचरा आहे. कचरा आहे का काय? आपण म्हणतो नाही का बाबा की चोकामेळा आले नाही का नामदेवाच्या दर्शनाला, नामदेवाचं कीर्तन चालू होतं नाही का, मी पण देव आहे, मी पण देव आहे, हो तू पण देव आहे. आपण अजून शंका नाही का मी देव आहे का? का? मग आता बाबांनी ते स्टोचं उदाहरण दिले नाही का, त्या स्टोचं ते पिन मारली की लगेच फार चालू होते नाही का. पण ते कचरा किती छोटा असतो, त्याचं होल किती छोटा असतं, त्याच्यात ती पिन घातली की लगेच स्टो चालू होतो नाही का. तसं हा का काय आहे? कचरा आहे. आणि त्यासाठी ती पिन मारून घेण्यासाठी कुठे यायला पाहिजे? सत्संगातच यायला पाहिजे नाही का. ऐका ना, म्हणजे ती पिन बरोबर नाही तर आजकाल ते नाही, स्टो पण नाही, पिना पण नाही सोडा. त्यामुळे काय माहितीये कचरा जास्त साठत जातोय की काय. हो, जरा अशी कुचू केली की लहानपणी स्टोव चालवलाय म्हणून ती नाही बाबा, अजून डोळे घालून जवळ जवळ ते ऐका नाही. म्हणजे हा कचरा आहे, कचरा इथं काढायचा आहे आपल्याला. बाबा की बाबांनी इथं बाबा संत महिमा कुणाला कळतो? आणि म्हणजे योगा अभ्यास करून जे योगी झालेले आहेत त्यांना सुद्धा संत महिमा कळत नाही. का बरं असं म्हटलं असेल? योगाभ्यास जे अष्टमहासिद्धी ज्यांना प्राप्त झालेले आहेत योगाभ्यास करून, हे कारण हे मनोमार्ग आहे नाही सगळं. योगाभ्यास झाला असेल, त्याला सिद्धी प्राप्त झाल्या असतील, अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या असतील, काय म्हणतात ना त्या तो काय त्या सगळं लीला करत असेल त्या अष्टमहासिद्धीनं. म्हणजे काय म्हणतात, लहान होणं, मोठं होणं, एका ठिकाणून दुसरी जाणं किंवा हवेत तरंगणं, ह्या सिद्धी आहेत नाही का. मग आता हिमालयात ती बसतात नाही का बर्फात लोक, एका पायावर उभा राहतोय, हवेत उभं चिंतनाला बसतोय, पण त्यांना सुद्धा संत महिमा कळत नाही. त्यांना सुद्धा संत महिमा कळत नाही, जे त्रिकाल ज्ञान नाही. आणि मग संत महिमा ज्यांना कळत नाही ते कोण आहेत? म्हणजे एवढं सगळं करून कुठे गणना होते? पापी दुराचार्यामध्ये. कोणाचा उद्धार नाही करू शकत. एवढं तप करतात आयुष्यभर, पण काही उपयोग नाहीये. म्हणून म्हटलं की बाबा म्हणतात की आपल्याला काय काल काय गोष्ट झालेली आज आठवत नाहीये, तरी सुद्धा आपण कुठं आहोत हे समजून घ्यायचं. आपण कुठं आहोत म्हणून बाबा इथं म्हटलेलं आहे की कळत नाही. आणि योगाभ्यास करून झालेल्या योग्यांना सुद्धा संत महिमा कळत नाही. मग आता इथं एक आहे बाबा की आडमार्गाला लागले त्यांना उपाध्या पदव्या आवडायला लागतात. आडमार्गाला, आडमार्ग माहित आहे ना, मी म्हणजे चांगली वाट सोडून उगाच काट्याकुट्याची वाट पकडायची आणि त्यांना वाटते की आम्ही लवकर जाऊन पोहोचू, याला आडमार्ग म्हटलेला आहे.
आता हे आडमार्ग लागलेले आहेत त्यांना काय आवडतं? उपाध्या, पदव्या, डिग्र्या, आहे का नाही? आता ते बाबांनी फार छान उदाहरण दिले. हे आडमार्ग लागलेला गावातली कुत्री असतात नाही का, बटकी कुत्रे. एखादा हाडूक मिळते एखाद्या कुत्र्याला, आता चार त्यांचं झुंडच असते सगळे. एखाद्याला हाडूक मिळतं, आता त्याच्यात काय नसतं बरं का, उगाच तोंडात घेऊन पळत असतं आणि त्याच्या मागे 10-12 कुत्री एका मागे एक. आणि ती कुठेतरी एक मोठा खड्डा असतो गावाच्या बाहेर, त्याच्यात जाऊन पडतं पहिलं कुत्र, त्याच्या मागे सगळी कुत्री पडतात. आता काय मला सांगा, तसं ही आड मार्गाला लागलेली लोक कोण कोण आहेत? आड मार्गाला लागलेली जे पदव्या लावून घेतात, जे उपाध्या लावून घेतात, जे डिग्र्या लावून घेतात. काय त्यांची गणना काय? आड मार्गाला लागलेले लोक आहेत. जी भयंकर अवस्था बेकार आहे. म्हणजे आज बाबांच्या ह्याच्यातली सुद्धा, श्रीपाद बाबांच्या ह्याच्यातली सुद्धा लोक आज कशी बाबा की आडमार्गाला लागलेले आहेत. त्यांना पदव्या, डिग्र्या, उपाध्या आवडायला लागले, स्वतःला भागवताचार्य म्हणून घ्यायला आवडते. हा, स्वतःला काय म्हणतात, एक वेदांतचारी, विनोदाचार्य, अजून काय 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 आहे का नाही. म्हणजे अशा ह्या पदव्या लावून घ्यायला आवडते. मग ह्यांची गणना काय आहे ना, संत महिमा कळलेला नाही. मग संत महिमा कळलेला नाही, यांना अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. आलं लक्षात? जरी बाबांच्या संगतीत असले तरी सुद्धा पाठांतर करून तेवढंच, म्हणजे डिग्री लावण्यापुरतं, म्हणजे त्यांचं पाप थोडंफार कमी झालं असेल, पण चिंता त्यांच्या बोकांडी बसलेली आहे. बघा, विषय समजून घ्या. मग आज आपल्याला आत्मा परीक्षण करण्याची वेळ आहे की आपली चिंता गेली का? चिंता गेली का? आपण म्हणतो आज बाबाने आम्हाला ह्या लेवलला आणलं, बाबाने आज आज आमच्यासाठी एवढं केलं, आज आम्ही काय म्हणतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास श्रीपाद बाबांची झालो. पण चिंता गेली का? विचारायचा, आपल्याला प्रश्न विचारायचा. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल. मागेच ते डोंबोलीत कार्यक्रम होता, कुठेतरी बिलस्कर भाऊंच्या घरी कार्यक्रम होता आणि चालू होता. आणि ताई आल्या, माझ्या मुलीचं काय तरी ते डिलिव्हरीच्या बाबतीत काहीतरी प्रश्न होता, त्याची चिंता घेऊन बसली होती ती तिथं. मूल होत नाही म्हणून, मुलीला मूल होत नाही याची चिंता घेऊन बसली आणि ती बाबांना विचारत होती. आता काय म्हणायचं सांगा? प्रवचन चालू आहे, हे चालू आहे, आणि प्रवचन झाल्यानंतर हा प्रश्न विचारते. काय रे बा, असं आहे. चिंता गेली का? ऐकलं, 2 तास ऐकलं, काय केलं मग? डोक्यात काय विचार होता? तेच विचार होता. एवढ्या वर्ष झाली बाबा, काय करायचं, कसं करायचं, आता काय मला सांगा ना. असं आहे. म्हणजे ही, म्हणून आपल्याला प्रश्न आहे की चिंता गेली का? जर चिंता भोकंडी असेल तर मग जन्म मरण टळत नाही. आता इथं विषय काय आहे की आपला जन्म मरण टाळण्यासाठी आपला हा विषय आहे. तर पुढे विषय आहे की 2 प्रकारच्या कृपा असतात. एक संतांच्या कसं आहे की महिमा, हा 2 प्रकारचा महिमा सांगितलाय की शक्तिरूपी महिमा आणि स्वरूप स्थिती रूपी महिमा. शक्तिरूपी म्हणजे संतांचं असं एक चातुर्य असतं की साधकाला स्पष्ट शब्दात ज्ञानी करणं, स्पष्ट शब्दात ज्ञानी करणं, असे काही शब्द वापरतात की साधकाला त्या निश्चयापर्यंत घेऊन येतात. निश्चय काय? मीच ब्रह्म आहे, ह्या निश्चयापर्यंत आणतात. कसं? शब्दरूपी असे काही शब्द वापरतात, असे काही शब्द वापरतात की ते तुमच्या अंतःकरणाला भिडलेच पाहिजे. म्हणून काल मी विषय म्हणला की बंदुकीतली गोळी अशी मारली फेकून तर किती लागेल हो? खर्चटणार सुद्धा नाही. आणि तीच बंदुकीतनं सोडली तर बरोबर निशाने घेऊन अज्ञानाचा खतमाच करून टाकतात. असे हे संतांचे शब्द असतात. म्हणजे एवढे काय म्हणतात ना, एक मुखातून बाहेर पडणारे शब्द, पवित्र ती वाणी, पवित्र काय प्रमाण आहे का, जो वदे अच्युत सर्व काळ, अशी ही पवित्र वाणी, त्या मुखातून शब्द जे बाहेर पडतात ना, शब्द ब्रह्म साधकाच्या अंतःकरणाला भिडतातच. आणि त्याच्यातला जो दांभिकपणा आहे, अहंकारपणा आहे, त्याच्यावर ठिकऱ्या केल्या जातात. त्याच्याच ठिकऱ्या केल्या जातात. कशाच्या? अज्ञानाच्या. म्हणजे अशी काय, ह्याला म्हणायचं शब्दरूपी शक्ती महिमा. असे शब्द वापरले जातात. म्हणून म्हटलंय की काय, संतांची संगती सृजन वाक्य कानी पडो, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, है का नाही. म्हणून संगत कुणाची करायची, संगतीला फार महत्व आहे. तुम्ही बाहेरच्या, आता कालचं एक उदाहरण बघा, तो पहिल्या मला वाटतं प्रस्तावनेमध्ये शीतलने सांगितलं नाही का, तो लॉर्ड मेकाले. आता उलट्या थोडस घेऊया, म्हणजे दुसरी बाजू पण बघूया की तो आला भारतामध्ये, भारताचं सगळं सर्वेक्षण केलं. किती मिनिटं? ओके,
सर्वेक्षण केलं आणि त्यांना सुद्धा काही शब्द वापरले नाही का आपल्या भारतीयांसाठी, सगळं गुरुकुल वगैरे नष्ट केलं आणि शब्द वापरले काय की तुम्ही नालायक आहात, तुम्ही निकमे आहात, तुम्ही आळशी आहात. ह्या शब्दांचा सुद्धा मारा झाला भारतीयांच्यावर आणि त्यामुळे काय झालं, आपला डीएनए बदलून टाकला. आणि तो त्याच्या सगळं झाल्यानंतर त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं त्यानं, म्हणे जरी यांना स्वातंत्र्य मिळालं असेल तरी सुद्धा हे दिसायला दिसतील भारतीय, पण ह्यांचा मेंदू हा इंग्रजीच असणार, सगळं इंग्रजीच फॉलो करणार. हे दिसायला दिसतील भारतीय पण आपल्या देशाबद्दल, युरोप बद्दल आस्था जास्त असेल त्यांना भारताबद्दल, भारताच्या संस्कृतीबद्दल बिलकुल आस्था राहणार नाही. आणि याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत आपण तेच किती महत्व देतो नाही का बाहेरच्या देशाला. साधी ती गोरी लोक आली तर आपण वळून वळून बघत असतो नाही का आपला डीएनए बदलून टाकलाय. आता मोदी सरकार आल्यानंतर हा डीएनए, आपला मूळचा डीएनए परत जागृत केलाय. बाबा तुम्ही ते नाहीये, तुम्ही भारतीयच आहात आणि तुम्ही तुमचा मेंदू सुद्धा भारतीयच आहात. आता आपल्याला हिंदू धर्माबद्दल, हिंदू राष्ट्राबद्दल, आपण हिंदू आहात त्याच्याबद्दल आस्था वाटू लागल्या. नाहीतर आपण आपल्यालाच कमी हे करत होतो नाही का, आणि बाहेरच्याला आपण जास्त महत्व देतो. तसं संगत, मला काय होतं संगतीवर, तसं ह्या संतांच्या संगतीत संतांचे शब्द असे काय कानावर पडतात की तुमच्या अज्ञानावरच घाला घातला जातो, अज्ञानावरच घाला घातला जातो. म्हणून बाबा की संगतीत आलं पाहिजे, सत्संगात आलं पाहिजे, हे किती महत्वाचं आहे बघा. म्हणून आता हे झालं 2. आणि स्वरूप स्थिती महिमा हे शब्दरूपी समजलं. शब्दाने असे काय शब्द वापरतात संत की तुम्हाला त्या निश्चयापर्यंत आणतात. निश्चय काय, मीच ब्रह्म आहे, ह्या निश्चयापर्यंत आणतात. आणि दुसरं आहे की स्वरूप स्थिती महिमा म्हणजे अनुग्रह प्रबोध, असं की बाबा की म्हणतो ना आपण साखर गोड आहे, साखर गोड आहे, एकदा खाल्ली की अनुभव येतो नाही का. पुन्हा साखरेचे नाव काढलं तर त्या गोडीचा अनुभव असतो, म्हणजे पुन्हा साखर खायची गरज लागत नाही. तसं हे आपले अष्टसात्विक भाव निर्माण करतात आणि त्या अनुभवावर स्थिर करतात. त्याला म्हटलंय स्वरूप स्थिती महिमा. मग आता बघा पहाटेच्या आपल्या सद्गुरु भजनामध्ये तो अनुभव येत असतो नाही का, तो अनुभव येत असतो. बाबांनी पुढे एक उदाहरण दिले की तुम्हाला गाढ झोप लागते. आता मी फास्ट विषय घेते. गाढ झोप लागते नाही का, आणि उठल्यावर काय म्हणतो आपण, हा काय मस्त गाढ झोप लागली होती आज. पण आता मला सांगा, गाढ झोपलाय तुम्ही, हे तुम्हाला सांगणार कोण आहे हो तिथं, कोण होतं तिथं, मला फार गाढ झोप लागली हे सांगणार कोण आहे तिथं, कोण आहे सांगणार, साक्षी कोण आहे तिथं, साक्षी भावाला कोण आहे तिथं, तो असतो. ह्याचं मेकॅनिझम कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस गाढ झोपतो त्यावेळेस आत्मा हा परमात्म्याशी एकरूप होतो. आणि आता तो वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला ना, ह्या कॉस्मॉस मधून आपल्याला प्रति सेकंदाला 400 बिलियन डेटा आपल्याकडे येत असतो. 400 बिलियन डेटा प्रति सेकंदाला येत असतो हा कॉस्मॉस मधून. आणि त्यातला फक्त आपण किती वापरतो, 200,000 डेटा फक्त वापरतो आपण. म्हणजे 400 बिलियन म्हणजे 1 बिलियन म्हणजे 100 करोड, 1 बिलियन म्हणजे 100 करोड झाले किती, 40,000 करोड प्रति सेकंदाला डेटा कॉस्मॉस मधून येत असतो. आणि त्यातला फक्त आपण वापरतो किती, 200,000 डेटा एवढा वापरला. बाकी डेटा असाच पडून असतो, आयडियली डेटा असाच पडून असतो. मग झोपेमध्ये काय करतात, झोपेमध्ये काय केलं जातं, तो डेटा घेतला जातो. आणि ज्यावेळेस आपल्याला म्हणतो ना आपण गाढ झोप लागते आणि उठल्यानंतर फ्रेश होतं, म्हणजे गाय दिवसभर खाते आणि रात्रीचं रवंथ करते, तसा तो डेटा आयडियली वापरला जातो रात्रीच्या झोपेत. मग साधू संतांना हे टूल सापडलं बाबा की हे कसं काय घडते, ही क्रिया कशी घडते. ज्या आधी झोपेत ही क्रिया घडते त्या आधी जागृतपणे सुद्धा ही घडू शकते क्रिया, बरोबर आहे की नाही, जागृतपणे सुद्धा ही घडू शकते. संतांना हे टूल गवसलं. मग संतांनी काय केलं की बाबा की सजगता, म्हणजे म्हणतो ना आपण सुषुप्ती अवस्था किंवा जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि तुर्या आपण म्हणतो ना. झोप लागली, मला खूप गाढ झोप लागली, पण मला कळलंच नाही कशी गाढ झोप, हे सांगणार कोण आहे, गाढ झोप. आता सुषुप्तीमध्ये अवस्था आहे, कसं असते की त्याच्यामध्ये बुद्धी जागृत नसते. आपण त्या आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो, पण तिथं बुद्धी जागृत नसते. त्यामुळे आपल्याला समजत नाही की मला कशी गाढ झोप लागली. आणि तुर्य अवस्थेमध्ये काय असते की बुद्धी जागृत असते, सहज
तो त्याच अवस्थेत असतो. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, इवन सगळ्या अवस्थेत तो त्याच अवस्थेत असतो. का? बुद्धी जागृत असते. म्हणून संत सतत त्याच अवस्थेत असतात, स्वरूप स्थितीत असतात. समजलं? म्हणजे मला का कशी गाढ झोप लागली, कसं म्हणजे फ्रेश होतो ह्याचं समजलं, मेकॅनिझम समजलं. कारण तिथं बुद्धी जागृत नसते, आत्मा परमात्म्याशी मिलन होतं. पण ज्यावेळेस आपण झोपेतून बाहेर येतो त्यावेळेस आत्मा पुन्हा संसारात येतो, पुन्हा इंद्रिय आणि मनाच्या व्यापात अडकून बसतो. असं होतं त्याचं. आणि तुर्यामध्ये कसं असतो, ते एकरूपच असतं, एक झालेले असतात. तुम्ही संसारात असा, प्रपंचात असा, परमार्थात असा, कुठेही असा, ते एकच असतात, एक झालेले असतात. म्हणून त्यांच्या म्हणजे म्हणतो ना, तो काय खातो, काय पितो, कुठं झोपतो, कसं काय वावरतो, हे म्हणजे टाइम आणि स्पेसच्या पलीकडे गेलेले असतात. समजलं? टाइम आणि स्पेसच्या पलीकडे म्हणजे प्राप्तीच्या पलीकडे, प्राप्तीच्या पहिले तरी. म्हणून बाबा म्हणतात की अस्तीच्या महापुरे दिसतात कोट्यावधी परी, प्राप्तीच्या पहिले तरी विपायल. एखादाच क्वचितालाच हे सापडतं. मग हे सापडण्यासाठी सद्गुरु भजन ही रीत आहे. आणि हे जर नित्य आपण जर करत राहू ना, तर आपल्याला ते अनुभव येतो, कृष्ण विवर तयार होतो, तो अनुभव येतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी मनाची सतत धाव चालू राहते. जागृतपणे सुद्धा आपल्याला ती धाव चालू होते. बाबा उदाहरण देतात ते सुरवंटाचं. ध्यास लागतो नाही का त्याला, मला ती सुरवंट व्हायचंय, मला ती सुरवंट व्हायचंय, मला ती सुरवंट व्हायचंय. तसं ते जो अनुभव येतो की नाही पहाटेच्या सद्गुरु भजनामध्ये, त्याचा जागृतपणे सुद्धा तो ध्यास लागतो. म्हणजे सजगता म्हणतात ना, त्याच्यात सुद्धा तो ध्यास लागतो. आणि तो सतत त्या ध्यासात असतो, सतत ध्यासात असतो. दिसायला सर्वसामान्यासारखा माणूस, पण तो त्या ध्यासात असतो, सतत त्या अवस्थेत असतो. आणि ह्यालाच तर म्हटलेलं आहे तुर्या अवस्था. आपण थांबूया, वेळ झाले आपले. जय हरी. चालेल, सेवा